जय हिंद मित्रांनो, तर तुमचं आपल्या ट्रॅव्हल बॉय या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण एक इंटरेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओची थंबनेल आणि व्हिडिओचा प्रिव्ह्यू पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ किती इंटरेस्टेड बनणार आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर आज मला चॅलेंज मिळालं आहे की छत्रपती संभाजीनगर ते नांदेड या मार्गावर विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की हा संभाजीनगरचं रेल्वे तिकीट काढण्याचं ठिकाण आहे. तर मी विदाऊट तिकीट न काढता आता मी रेल्वेमध्ये एंटर करणार आहे. तर त्यासाठी मी सर्वप्रथम टी टीपासून वाचण्यासाठी मी एंट्री ही मेन गेटनं न करता मी एंट्री ही टी टीपासून वाचवण्यासाठी मागच्या साईडने जो रस्ता आहे त्या रस्त्याने मी प्लॅटफॉर्म नंबर 1वर एंट्री करणार आहे. तरी पाहता की प्लॅटफॉर्म नंबर 1वर कोणी आहे का. तर मी प्लॅटफॉर्म नंबर 2वर एंटर केलेलं आहे. तर पाहतो तर काय त्या प्लॅटफॉर्मवर दुसरी गाडी लागलेली आहे की ज्याची चेकिंग करण्यासाठी काही टी टी उतरलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हा छत्रपती संभाजीनगरचा प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2वर एंट्री करताच मला 2 टी टीचे दर्शन झालेले आहेत, ते की चेक करण्यासाठी थांबलेले होते. काही वेळानंतर लगेच अमृतसर गाडी आली आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला बसून विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करायचं आहे. पाहता की या गाडीमध्ये बसून आपण ट्रॅव्हल करणं शक्य आहे का. शक्य तर नाही, हे अशक्य आहे, पण तरी पण पाहता की हे घेतलेली रिस्क सक्सेस होते की नाही. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. गाडी तर आली पण टी टी काय हललेले नाही. गाडीमध्ये प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर माल उतरण्यात आलेला आहे व काही UP बिहारी आलेले लोक म्हणत होते की हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन आहे. तर मी त्यांना समजून सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल नसून हे छत्रपती संभाजी महाराज स्टेशन आहे आणि मी माझ्या पुढच्या कामाला लागलो. संपूर्ण रेल्वे आज चेक केली. जनरल असो, सर्व जनरलचे डबे असो, संपूर्ण इकडे नजर मारली आणि कुठेही टी टी मला आढळलेला नाही. तर मी प्लॅटफॉर्मवर सुद्धा चेक केलं आणि दीनदयाळ या डब्यामध्ये सुद्धा मी संपूर्ण चेक केलं, पण तरी पण मला कुठल्याही प्रकारचा तिथं टी टी दिसलेला नाही. तर तुम्ही पाहू शकता की रेल्वेचा टाईम झालेला आहे आणि रेल्वे आता मी जनरल डब्यामध्ये माझा प्रवास सुरू करत आहे आणि हे रेल्वेला ग्रीन सिग्नल भेटल्यानंतर रेल्वे सुरू झालेली आहे. आणि मला माहीतच आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लगेच आता काही दिवसामध्ये आहे. तर त्यासाठी शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी लोक येऊन आपल्या संभाजीनगरमध्ये साजरी करण्यासाठी खूप कुठून इकडून तिकडून आलेले सर्व भाविक इथे आले होते. त्याचबरोबर आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही छत्रपती संभाजी महाराज हे स्टेशन आता संपत आलेले आहे आणि आता प्रवास आपला सुरू झालेला आहे. पाहता क्षणी असं दिसले आहे की तुम्ही पण पाहू शकता. आणि मी संपूर्ण डबे आता सुद्धा चेक करत आहे की कोणी कुठे आहे का टी टी वगैरे. पूर्ण डबे चेक केल्यानंतर समजले की एका डब्यामध्ये टी टी आहे, जो की हा भाऊ आपल्याला सांगत आहे. त्यानंतर मी स्वतःला आणि सर्वांना वाचवण्यासाठी टी टीपासून मी सर्वांना सांगत जात होतो. त्यानंतर आम्ही सर्व विदाऊट तिकीटवाले एका जागी आलो आणि टी टी पुढच्या डब्यामध्ये येण्याची वाट पाहत होतो. त्यानंतर आम्हाला एक मित्र दिसला की तो तिकीट काढलेला असून तो आम्हाला सांगत होता की कुठं टी टी आहे कुठं नाही, तो लोकेशन देत होता. तर काही वेळानंतर टी टी हा आमच्या डब्यामध्ये एंटर करत होता. त्यानंतर त्यानं सांगितले की टी टी आलेला आहे. तर मी जनरलच्या शेवटच्या डब्यातून सर्व लोकेशन घेत होतो की टी टी कुठपर्यंत आला कुठपर्यंत. त्यानंतर मला समजलं की टी टी माझ्या डब्यात आहे. तर मी गाडीची गती पाहून मी वैयक्तिक उतरलो आणि मागच्या लेडीज डब्यामध्ये मी एंटर केली. तर तुम्ही पाहू शकता लेडीज डब्यामधून उतरून मागच्या डब्यात गेल्यानंतर मला समजले की रुळाचं काहीतरी काम चालू असल्यामुळे गाडीची स्पीड कमी झाली. तर आता तुम्ही पाहू शकता की गाडीची स्पीड ही तब्बल 110 किलोमीटर प्रति आवर घंटा चालू आहे व या स्पीड आता सरळ जालनापर्यंत ही गाडी थांबणार नाही, जे की तुम्ही पाहू शकता आता जालना आलेला आहे. आणि विदाऊट तिकीट माझ्यासोबत जे मुलं होती त्यांचा आता फिक्स कार्यक्रम झालेला आहे. तुम्ही आता ते पुढे पाहू शकता. थोड्या वेळातच गाडी ही जालन्यावर जात आहे. तर बघा जालन्याच्या स्टेशन नंबर 1वर आलेली आहे. की टी टीपासून वाचवण्यासाठी ह्या भाऊनं डायरेक्ट गाडीतून उडी मारलेली आहे. मी आता या भाऊला बोलण्यासाठी मी लेडी डब्यातून खाली उतरलेला आहे आणि आता या भाऊला पकडल्यानंतर किती फाईन मारली नाही रे ते हे झालं काय तुला नाही सापडले ते. तर भाऊला बोलल्यानंतर भाऊ म्हणतो की माझ्याकडून 1000 रुपये फाईन मारले आहे. तर या दुसऱ्या भाऊला विचारल्यानंतर हा म्हणतो की मी टॉयलेटमध्ये लपल्यामुळे मी वाचलेला आहे. तर तुम्ही याची कहाणी पुढे पाहू शकता. आता जालन्याहून गाडी निघण्याचा वेळ झालेला आहे. तर आता टी टी हा जनरल डब्यात असल्यामुळे आम्ही आता हँडिकॅप डब्यामध्ये आमचा पुढील प्रवास चालू केलेला आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता या हँडिकॅप डब्याची अवस्था की हे काका शांतपणे जुनी पुराणी गाणी ऐकत आराम करत आहेत. तर तुम्ही जालना क्रॉस करून आता गाडी सेलूपर्यंत आली आहे. फेमस समोसा
समोसे समोसे. टीटी पासून वाचवण्याचा प्रवास हा आता पाहू शकता तुम्ही कुठपर्यंत पोहोचला असेल. तुम्ही आता गेस करू शकता कुठपर्यंत पोहोचला आहे. तर हा प्रवास पोहोचलेला आहे आता परभणीपर्यंत. परभणीला पोहोचतात या गाडीची थांबवण्यासाठी ड्रायव्हरने कमी, या काकाने जास्त मॅनेजमेंट लावून गाडी थांबवली. वाहतुकीच्या डब्यातून माल काढताना किंवा टाकल्यानंतर ते कसं लावायचं यासाठी हे काका जाळ करत होते. व टीटी पासून वाचवण्यासाठी सर्वजण हे जनरल डब्यामध्ये प्रवास न करता हँडिकॅप किंवा लेडीज डब्यामध्ये प्रवास करत होते. तिकीट आहे का? तिकीट महाराज पण आपल्या डब्यामध्ये आले. पण कोण लेडीज डब्यामध्ये आणि हँडिकॅप डब्यामध्ये प्रवास करत आहे हे टीटी लांबून पाहत होता. पुढच्या गाडीने शेवटचं हात घालून गाडीला सुरुवात झाली आणि गाडी सुरू होताच दोन्ही टीटी हँडिकॅप डब्यात आणि लेडीज डब्यामध्ये आली. आतमध्ये येताच मी स्वतःला वाचवण्यासाठी लेडीज डब्याच्या टॉयलेटमध्ये घुसलो आणि मी तिथे लपून बसलो. बाथरूममध्ये कोणीही नाही असे समजण्यासाठी मी दरवाजा ओपन ठेवला आणि दरवाजाच्या मागे उभं टाकलो. बाथरूममध्ये असताना टीटी हा बाहेर उभा टाकला होता. तुम्ही पाहू शकता याचे बूट आणि पॅन्ट. आणि तुम्हाला खरंच विश्वास बसत नसेल तर मी आतमध्ये होतो, हे पाहू शकता तुम्ही. आणि आता स्टेशन वाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की बघा या विद्यार्थ्याला आता घेऊन जात आहेत, जे की माझ्यासोबत होता लेडीज डब्यामध्ये. आणि हाच तो विद्यार्थी होता जो मला जालन्यामध्ये भेटला होता की मला टीटीने पकडलं नाही म्हणून. तर मला समजलं की आज जास्त टीटी आहेत रेल्वेमध्ये, कारण मार्च एंडिंग सुरू असल्याच्या कारणाने टीटी येत आहेत. तर त्यामुळे मी गाडीला पूर्ण स्टेशनवर उतरलो आणि पुढचा प्रवास आता मी दुसऱ्या गाडीने करणार आहे. इथपर्यंतचा रिस्क टेकिंग बिहेवियरवाला ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी मला फॉलो करा.